जामखेडमध्ये हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार. कुणाल बंडू पवार असं गोळीबार झालेल्या तरुणाचं नाव. जामखेड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल. गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरलेला नाही. आमदार रोहित पवारांची ट्विट करत टीका. तर जामखेडमध्ये हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार झाल्याची रोहित पवारांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम. निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधी सूचना. प्रत्यक्ष निवडणुका ऑक्टोबरमध्ये 2 टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता. आम्हाला कोणी आडवा केल्यास आडवा केल्याशिवाय राहणार नाही. रायगडमधल्या कार्यक्रमातून भरत गोगावलेंचा तटकरेंना इशारा. तर खांद्यावर रुमाल टाकणारा हॉटेलमध्ये वेटरचं काम करतो. गोगावलेंचा तटकरेंना टोला. रायगडच्या महाडमध्ये मंत्री भरत गोगावलेंकडून नॅपकिन फिरवत सुनील तटकरेंना प्रत्युत्तर. काही दिवसांपूर्वी नॅपकिनची नक्कल करत सुनील तटकरेंनी भरत गोगावलेंची खिल्ली उडवली होती. काम पुसायला नॅपकिन महत्वाचा, नाहीतर अवघड झालं असतं. गोगावलेंची इच्छा पूर्ण व्हावी असं म्हणत पालकमंत्रीपदासाठी प्रवीण दरेकरांकडून शुभेच्छा. स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये रायगडमध्ये भाजप शिवसेना एकत्र लढू. निवडणुकीमध्ये रायगडमध्ये राष्ट्रवादीसोबत युती नसणार. शिवसेना आमदार महेंद्र दळवींचं वक्तव्य. सुनील तटकरेंची उलटी गिनती सुरू. पुढच्या निवडणुकीला रुमाल डोक्यावर घ्यायला नाही लावला तर बघा. आमदार महेंद्र थोरवेंचा इशारा. राष्ट्रवादी युतीमध्ये मागच्या दरवाजानं आली. राष्ट्रवादीची आम्हाला गरज लागणार नाही. विकास गोगावलेंची प्रतिक्रिया. रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भरत गोगावलेंनाच मिळायला हवं. भरत गोगावलेंच्या शिवाय दुसरा पालकमंत्री आम्ही स्वीकारणार नाही. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं वक्तव्य. विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसी उमेदवारांना उभं करून हाकेंनी तोडपाणी केली. लोहा मतदारसंघानंतर भोकर विधानसभेतही हाकेंनी तोडपाणी केल्याचा मिटकरींचा आरोप. ऑडिओ क्लिप ट्विट करत आरोप. अमोल मिटकरी चिल्लर माणूस, त्याच्यावर उत्तर देणार नाही. लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य. सत्तेमध्ये जाण्यासाठी दादांनी काय तोडपाणी केली हे सांगायचं का? विमानातून कशा कशाचे पार्सल गेले हे सांगू का आम्ही? हाकेंचा हल्लाबोल. नागालँडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. अजित पवारांची साथ सोडत 7 आमदार सत्ताधारी नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये. नागालँडमधील आमदार अस्वस्थ होते. कायद्याची माहिती घेऊन कारवाईबद्दल निर्णय घेणार. अजित पवारांची प्रतिक्रिया. ज्या जमिनीवर पिकं उभी आहेत त्याचे आपण पंचनामे करतो. ढेकळांचे पंचनामे करणार का? या विधानानंतर कोकाटेंकडून स्पष्टीकरण. तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार. कोकाटेंची माहिती. मंत्र्यांना कृषी खातं शिक्षा वाटते. मंत्री कृषी खातं गांभीर्यानं सांभाळत नाहीत. नगर विकास आणि महसूल खातं अशी मलाईदार खाती सर्वांना हवी. संजय राऊतांची टीका. गोष्टी मनात ठेवा. काही गोष्टी बोलून दाखवल्यानंतर महागात पडतात. अजित पवारांचा कोकाटेंना सल्ला. ठाकरेंनी एकत्र यावं. दिवा शहरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनर्स. कल्याण ग्रामीण आणि दिवा शहरातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ठाकरे एकत्र यायला हवेत. बॅनर्सवर उल्लेख. ठाकरेंच्या शिवसेनेच्या बॅनरवर अमित ठाकरे, राजू पाटलांचाही फोटो. ममता बॅनर्जी सरकारनं बंगालला घुसखोरांचा अड्डा बनवला. 2026 मध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सरकार येणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा दावा. ममता बॅनर्जींवर निशाणा. कार्यकर्त्यांना पैसे घेऊन माघार घेतली सिद्ध झालं तर कारवाई करू. प्रहार उमेदवाराच्या माघारीबाबत बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या रवी वर्माला आज ठाणे कोर्टामध्ये हजर करणार. रवी वर्मा सध्या ठाणे एटीएसच्या ताब्यात. सुनीता जामगडे इन्स्टाग्रामवरून पाकच्या 3 नागरिकांच्या संपर्कात होती. तपासामध्ये समोर 3 पाकिस्तानींना भेटण्यासाठी सुनीता सीमा ओलांडून गेल्याची माहिती. 3ही पाकिस्तानी की गुप्तचर यंत्रणेचे एजंट याचा तपास सुरू. एनआयएकडून दिल्ली मुंबईसह 8 राज्यातील 15 ठिकाणी सर्च ऑपरेशन. पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी प्रकरणामध्ये छापा. काही आर्थिक व्यवहाराची कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट जप्त. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी 5 तासांपासून आरोपी निलेश चव्हाण, राजेंद्र आणि सुशील हगवणेची एकत्रित चौकशी. मृत्यू प्रकरणामध्ये सहभागाबाबत तपास सुरू. मोठे खुलासे होण्याची शक्यता. पिंपरी चिंचवड पोलिसांनी हगवणेंचा जेसीबी जप्त केला. म्हाळुंगे पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर जेसीबी जप्त. प्रशांत येळवंडेची शशांक लता हगवणेनं फसवणूक केली होती. पुण्यातल्या एमपीएससी विद्यार्थी अपघात प्रकरणी आरोपी कार चालक आणि मालकाला 14 दिवसांची कोठडी. मद्यधुंद अवस्थेमध्ये परवाना नसताना गाडी चालवल्याचा आरोप. कार चालकानं 12 एमपीएससी विद्यार्थ्यांना उडवलं होतं.
आपण सगळे हिंदू आहोत, एक आहे तो सेफ आहे, एक धर्म एक संस्कृती मानणारे आपण सर्व एक आहोत, फडणवीसांची प्रतिक्रिया. नाशकातील बैठकीमध्ये कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या संभाव्य तारखा ठरल्या. 31 ऑक्टोबर 2026 ते 24 जुलै 2028 पर्यंत कुंभमेळा सुरू राहणार. सिंहस्थ कुंभमेळा जास्त काळ चालणार. अमृत स्नानाच्या तारखा ठरल्या. नाशकातील कुंभमेळा नियोजन बैठकीनंतर फडणवीसांची माहिती. सावरकर अवमान प्रकरणासंदर्भात पुणे न्यायालयानं राहुल गांधींची याचिका फेटाळली. राहुल गांधींनी सात्यकी सावरकर यांच्या मातृवंशाच्या माहितीची मागणी केली होती. सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींच्या विरोधात मानहानीचा दावा केला. बीडमधील पाणी टंचाईचं चित्र बदलवणार. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंधारण राबवणार. बंजारा समाजाच्या बैठकीनंतर मंत्री संजय राठोडांची माहिती. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर. पाथरीमध्ये 8 तारखेला दुर्राणी कार्यकर्त्यांसह अजितदादांच्या गटामध्ये प्रवेश करणार. सातारा जिल्ह्यामध्ये महिनाभरात शिवसेनेमध्ये मोठे पक्ष प्रवेश होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये मोठे पक्ष प्रवेश होणार. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांचा दावा. नारायण राणे भाजपचे आश्रित आहेत, तर राणे 10 वर्ष काँग्रेस आणि 25 वर्ष शिवसेनेमध्ये होते, विसरलेत. संजय राऊतांची टीका. राज उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर राणेंनी लगावलेल्या टोल्याला उत्तर. आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा राजीनामा मागण्याचा कोणताही अधिकार नाही. स्वतःच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये काय केलं हे आदित्य ठाकरेंनी पाहावं. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा. मंत्र्यांच्या पीएस ओएसडीवर मुख्यमंत्री कार्यालयाचा वॉच. सूत्रांची माहिती. कामाचं मूल्यमापन होणार. चुका केलेल्यांना समज दिली जाणार. आधीचा रेकॉर्ड कसा होता याचाही तपशील घेण्याचं काम सुरू. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीला केंद्र सरकारकडून परवानगी. आता परदेशातून देणगी मिळवणं शक्य होणार. एफसीआरए अंतर्गत परवाना मिळवणारे पहिले राज्य. लाडकी बहीण योजनेसाठी प्राप्तिकर विभागाकडून पडताळणी. राज्य सरकारनं प्राप्तिकर भरणाऱ्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाची माहिती मागवली. 2,500हून अधिक लाडक्या बहिणींनी सरकारचे 3,58,00,000 खिशात घातल्याचं समोर. आगाऊ आरक्षण करणाऱ्या एसटी प्रवाशांना आता तिकीट दरामध्ये 15% सवलत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. जुलैपासून सवलतीची योजना कार्यान्वित होणार. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मराठीबद्दल माझ्या मनात कायम आदर आहे आणि राहील. हिंदी मुंबईची बोलीभाषा या वक्तव्यावर प्रताप सरनाईकांची सारवासारव. प्री वेडिंग बंद करा. लग्न साखरपुडा हळद एकाच दिवशी. वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजानं जाहीर केली आचारसंहिता. समाजहित लक्षात घेता जास्तीत जास्त लोकांनी नियम पाळण्याचं आवाहन. रणजित कासलेंनी आदित्य आणि सुनील तटकरेंवर केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी. करुणा मुंडेंचं रश्मी शुक्ला आणि फडणवीसांना पत्र. गोपीनाथ मुंडेंची 3 जूनला पुण्यतिथी. पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना गोपीनाथ गडावर येण्याचं आवाहन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून यवतमाळ पोलिसांचं कौतुक. पोलिसांकडून बिष्णोई गँगचा शार्प शूटर भूपेंद्र सिंह उर्फ भिंडाला अटक. महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी सुरू करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. मुंबईतील एल्फिन्स्टन पूल पाडण्याच्या कामाला एमएमआरडीएकडून स्थगिती. पुलाच्या शेजारील इमारतींच्या पुनर्विकासासाठी कामाला ब्रेक. 2 इमारतींच्या पुनर्विकासानंतरच पुलाच्या कामाला सुरुवात होणार. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 3,000वर. 24 तासामध्ये 4 जणांचा मृत्यू. केरळमध्ये सर्वाधिक 1,336 सक्रिय कोरोना रुग्ण. राज्यात कोविडचा आणखी एक बळी. गेल्या 24 तासामध्ये 65 नव्या रुग्णांची नोंद. मुंबईमध्ये 22 तर पुण्यामध्ये 25 रुग्णांची नोंद. राज्यामध्ये 824 सक्रिय रुग्ण. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे 5 देशांमधील प्रवासाबाबत तज्ज्ञांचा इशारा. चीन, सिंगापूर, तैवान, हाँगकाँग आणि अमेरिकेचा प्रवास पुढे ढकलण्याच्या सूचना. अहिल्यानगरच्या पूरग्रस्त भागामध्ये खासदार निलेश लंकेंकडून स्वच्छता मोहिमेला सुरुवात. वाळकीमधील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये साचलेला गाळ स्वतः लंके यांनी बाहेर काढला. कोलकातामधील इस्कॉनच्या जगन्नाथ यात्रेच्या रथाला आता सुखोई लढाऊ विमानाचं टायर. सध्या रथाला टायर बसवण्याचं काम सुरू. 27 जूनपासून जगन्नाथाची रथयात्रा. क्वालिफायर 2 मध्ये पंजाबचा मुंबईवर 5 गडी राखून दणदणीत विजय. 11 वर्षांनंतर पंजाब आयपीएलच्या फायनलमध्ये. अंतिम सामन्यात उद्या बंगळुरूशी भिडणार. धुळे महानगरपालिका कामगार संघटनेच्या वतीनं जेल रोडवर आंदोलन. वेतनासह विविध मागण्यांसाठी कामगार संघटनेचं आंदोलन. पालघरमध्ये रिलायन्स टेक्सटाईल पार्कच्या विरोधात स्थानिक आक्रमक. प्रकल्पाच्या विरोधात आक्रमक झालेल्या स्थानिकांकडून आंदोलन करत निषेध. नंदुरबारमध्ये कामगार कल्याणच्या भांडे वाटपावरून भाजपतील अंतर्गत वाद समोर. योजना ही शासनाची, कुठल्याही एका आमदाराची नाही. आमदार राजेश पाडवींचा विजयकुमार गावितांना टोला.
धुळ्यातील मालपूर ग्रामपंचायतीचा शिक्षण क्षेत्रामधील क्रांतिकारी निर्णय. जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्यांना घरपट्टी पाणीपट्टीमध्ये सूट. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत दिलं जाणारं ठिबक अनुदान रखडलं. शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत. रायगडच्या महाडमधील तळे गावामध्ये 3 वर्षांपूर्वी भीषण दरड दुर्घटनेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या दुर्घटनेमध्ये 84 नागरिकांना आपला जीव गमावला. स्मृतीप्रित्यर्थ समाधी उभारत नातेवाईकांकडून श्रद्धांजली अर्पण. राज्यामधील काही भागात आज पावसाची शक्यता. मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाचा येलो अलर्ट, तर विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियामध्ये सुद्धा पावसाच्या सरी बरसणार. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर करमाळा तालुक्यामध्ये पुन्हा पावसाची दमदार हजेरी. पाथर्डी भागातही जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी. नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढली. सततच्या पावसामुळे द्राक्षांवर रोगाचा प्रादुर्भाव. बीडच्या आष्टीमध्ये 1.5 एकरातील संत्र्याच्या बागेचं नुकसान. बागेमध्ये पाणी साचून राहिल्यानं संत्र्याची झाडं उन्मळून पडली. जवळपास 150 झाडांचं नुकसान. लातूरच्या चाकूरमध्ये ज्वारीच्या शेतीला पावसाचा मोठा फटका. काढणीला आलेल्या ज्वारीला पावसामुळे आले मोड. बीडमध्ये खरीप पेरणीच्या अनुषंगानं शेती मशागतीच्या कामाला वेग. शेतकऱ्यांकडून कपाशीसह तूर लागवडीला सुरुवात. पुण्याच्या भोरमधील दुर्गम हिरडस खोऱ्यामध्ये भात पेरणीला सुरुवात. शेतकऱ्यांची पारंपरिक पद्धतीनं भात पेरणीची लगबग सुरू. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शेतीच्या मशागतीला वेग. मान्सूनचं आगमन लवकर झाल्यानं शेतकऱ्यांकडून पेरणीची तयारी. दुबार पेरणीची वेळ येऊ नये, शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पपई लागवडीच्या क्षेत्रामध्ये 10% घट. हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे पपईचं लागवड क्षेत्र घटलं. नागपूरमध्ये कामठी पोलिसांनी 46 ग्रॅम एमडी ड्रग्ज केलं जप्त. अंदाजे 85 लाखांचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत. बदलापुरात 14 वर्षीय मुलाचा विजेचा शॉक लागून मृत्यू. सोसायटीच्या आवारामध्ये खेळताना उघड्या वायरमुळे दुर्घटना. दोषींवर कठोर कारवाई करण्याची कुटुंबियांची मागणी. वाशिमच्या मानोरा तालुक्यामध्ये फसवणूक आणि दरोड्याच्या तयारीमध्ये असलेल्या 4 जणांना अटक. दरोड्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, बनावट नोटा जप्त. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. वाशिमच्या सरकारी रुग्णालयामध्ये अपेंडिक्सच्या ऑपरेशन दरम्यान रुग्णाला इजा. रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजली. दरम्यान डॉक्टरांनी नातेवाईकांना याची कोणतीही सूचना दिली नसल्याचा आरोप. गोंदियाच्या देवरीमध्ये एमडी ड्रग्जचा साठा जप्त. 2 जणांना अटक. देवरी पोलिसांची मोठी कारवाई. हिंगोली जिल्ह्यामध्ये सतत गुन्हे करणाऱ्याविरुद्ध पोलिसांकडून कार्यवाहीची मोहीम. सराईत गुन्हेगार 1 वर्षासाठी स्थानबद्ध. गुन्हेगारीला आळा बसणार. 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 25 वर्षीय तरुणाकडून लैंगिक अत्याचार. भंडाऱ्याच्या सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल. अकोला ते कांचनपूर रस्त्याची दुरवस्था. खड्ड्याचा नागरिकांना नाहक त्रास. रस्त्याची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. सोलापूर ते गोवा विमानसेवेला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. 4 दिवसांमध्ये 200 पेक्षा अधिक तिकिटांची बुकिंग. नाशिकच्या मालेगावात दुसऱ्यांची कागदपत्र वापरून जन्मपत्र तयार केल्याचं उघड. 5 जणांवर गुन्हा दाखल. जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी 3ऱ्या गुन्ह्याची नोंद. मुसळधार पावसामुळे पानशेत रिंग रोडवर आलेला राडारोडा. सार्वजनिक बांधकाम विभागानं बाजूला केला. रस्त्यावर चिखल आल्यानं रस्ता झाला होता निसरडा. बीड जिल्ह्यामध्ये चोरी केलेल्या 7 मोटारसायकली पोलिसांनी घेतल्या ताब्यात. आरोपीलाही अटक. तळेगाव परिसरात कारवाई. शिर्डीमध्ये साई दर्शनासाठी भाविकांची गर्दी. भाविकांच्या गर्दीनं साई नगरी फुलून गेली. गर्दीमुळे महामार्गावर वारंवार वाहतूक कोंडी. मुंबई अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या बुलेट ट्रेनच्या रेकची जपानमध्ये चाचणी. 2024 मध्ये 2 बुलेट ट्रेन रेक भारतामध्ये पोहोचणार. जपान भारताला 2 शिंकानसेन ट्रेन गिफ्ट देणार.